स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे सारख्या परीक्षांमध्ये काही प्रश्न असे असतात रिपिटेटिव्हली सारखे विचारले जातात. पण ते प्रश्न जर कमी वेळेमध्ये सुटले तर किती मजा येईल ना. प्रश्न बघा काय आहे. विशाल शहर ए ते शहर बी असा प्रवास करतो. जर विशाल त्याची गाडी त्याच्या सामान्य वेगाच्या, जो त्याचा नॉर्मल स्पीड आहे, त्याच्या 108 वेगाने चालवत असेल तर तो शहर बी ला 21 मिनिटं उशिरा पोहोचतो. विशालने त्याच्या सामान्य वेगाने गाडी चालवली तर त्याला शहर ए ते शहर ब असा प्रवास करण्यासाठी किती वेळ लागला असता मिनिटांमध्ये. आता लक्षात घ्या, त्याचा जो नॉर्मल स्पीड आहे त्याच्या 108 वेगाने तो चालवतोय. एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ए पासून बी पर्यंत प्रवास आहे, डिस्टन्स तर सेमच आहे. जेव्हा कधी पण डिस्टन्स सेम असतं म्हणजे अंतर सेम असतं, तेव्हा स्पीड जो आहे म्हणजे वेग जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम असतो. हे लक्षात ठेवा, कारण आपला फॉर्म्युलाच तो आहे ना, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हे फक्त लक्षात ठेवा. आता त्यांनी काय सांगितलंय, जेव्हा 108 वेगाने गाडी चालवतो, मला सांगा स्पीड त्याने केला 108. आता टाइम मी तुम्हाला सांगितलं तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग 108 जर स्पीड असेल, टाइम किती लागणार? टाइम लागणार 801. टाइम वाढला बघा, 801 झाला. म्हणजे ऍक्च्युली जेव्हा 1 मिनिट लागत असेल तेव्हा 8 मिनिटं टाइम घेतो तो. का? स्पीड कमी केल्यामुळे. 1 मिनिटाच्या जागी 8 मिनिट. मला सांगा 1 मिनिटाच्या जागी 8 मिनिट, याचा अर्थ 1 जेव्हा मिनिट लागणार होता तेव्हा किती मिनिटं एक्स्ट्रा लागत होते? 1च्या जागी 8 म्हणजे 7 मिनिटं एक्स्ट्रा लागत होते. 7 मिनिटं. आता त्यांनी एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, 21 मिनिटं तो उशिरा गेला. आता 21 मिनिटं तो उशिरा गेला म्हणजे ऍक्च्युअल मध्ये किती मिनिटं लागली असतील? बघा ना, किती सिंपल प्रश्न झाला. आता याला क्रॉस मल्टिप्लाय केलं मी, 21 × 21 भागिले 7 म्हणजे 7 × 21. क्वेश्चन मागचं उत्तर येणार 3 मिनिटं. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जर तो सामान्य स्पीडने गेला असता तर त्याला 3 मिनिटं लागली असती, जे आहे आपला ऑप्शन नंबर 1. सिंपल आहे की नाही सांगा? फक्त तुम्हाला हे माहित पाहिजे, जेव्हा डिस्टन्स समान असेल तेव्हा स्पीड आणि टाइम एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात. अशा प्रकारच्या चांगल्या ट्रिकसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.